राज्यातील 20,000 तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी, मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली माहिती। जपानच्या शिष्टमंडळासोबत लोढांची प्राथमिक चर्चा, येत्या 3 महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्याचा प्रयत्न। भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा विमानतळासाठीचे हाय फ्रिक्वेन्सी रडार गोराई येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय, गोराईतील जमीन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। वर्ध्याच्या सुकळी स्टेशन येथे 21 गरजू कुटुंबांना मिळाली हक्काची जागा, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते पट्टे वाटप, प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा शासनाचा प्रयत्न। नागपूरच्या मौजा खानगाव येथील शेतकऱ्याची विहिरीत उडी, पांदण रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई विरोधात शेतकरी आक्रमक, पोलिसांच्या प्रसंगवदनामुळे मोठा अनर्थ टळला। बीडमध्ये युवा संघटनेचे बेमुदत तिरडी आंदोलन, माजलगाव पंचायत समिती कार्यालयासमोरील बेकायदेशीर दशविधी लिलाव रद्द करण्याची मागणी। नाशिकमध्ये अपहरण आणि 400 कोटींची खंडणी प्रकरणी एसआयटी स्थापन, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास। राज्यातील 175 जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट, आधुनिक शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने शाळा परिवर्तन प्रकल्प। बीडमध्ये धनगर समाज नेते दीपक बोऱ्हाडेंचा गाव दौरा, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी रॅली, 21 जानेवारीला आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा। राज्यात 10वी-12वीची 107 परीक्षा केंद्र आता रद्द, 10वीची 31 तर 12वीची 76 परीक्षा केंद्र रद्द, बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वीच राज्य मंडळाचा कारवाईचा बडगा। गडचिरोली जिल्हा प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका, कामगार प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप। यवतमाळमध्ये 3 पीआय एपीआयची बदली, प्रशासकीय कारणास्तव बदली। यवतमाळच्या शेंदूर सनी ग्रामपंचायतीमध्ये 27,000 बोगस जन्मनोंदी प्रकरणी 4 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। नागपूरच्या रामटेकमध्ये 103 वर्षांच्या आजीला मिळालं जीवनदान, अंत्यविधीची तयारी सुरू असताना पायाची बोटं हल्ली, अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी आजीचा वाढदिवस साजरा केला। आरटी प्रवेश नोंदणीतून इंग्रजी शाळा बाहेर, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांची 2,000 कोटींची थकबाकी, इंग्रजी शाळा संस्थाचालक लोकसंघटनेचा शुल्क प्रतिपूर्तीसाठी निर्णय। पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी शांतपणे चालवतात, एथर एनर्जीच्या 2025च्या रायडिंग इनसाइट्स अहवालातून माहिती समोर। सांगलीच्या मिरजमध्ये हजरत ख्वाजा शमना मिरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मिरा यांचा 691वा उरूस, चर्मकार समाजाच्या वतीनं पारंपरिक सादर अर्पण करून उरुसाची सुरुवात। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, गोपरखेरणेच्या नटराज लेडीज बारची बातमी लोकशाहीने दाखवल्यानंतर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट। मेथीला भाव मिळेना, बीडमध्ये आता शेतकऱ्याने 1.5 एकरवर फिरवला नांगर, मेथी लागवडीसाठी एकरी 50,000 खर्च, मात्र लागवडीतून 1ही रुपया नफा नाही, शेतकरी हवालदिल। मकर संक्रांतीनिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीची खास पूजा, हलव्याच्या दागिन्यांची सजवलेली अलंकार पूजा बांधण्यात आली, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात महिलांची गर्दी, संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा। जेजुरी गडावर खंडोबारायाचं देखणं रूप, तिळाच्या दागिन्यांनी नटले मार्तंड भैरव, जेजुरीच्या खंडोबा गडावर आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा। मतदान मशीन वाटपावेळी महिलांची संक्रांत, छत्रपती संभाजीनगरात महिलांनी बजावली दोन्ही कर्तव्य। मकर संक्रांतीनिमित्त पालघर वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम, नायलॉन मांजापासून दुचाकीस्वारांच्या बचावासाठी पोलिसांकडून दुचाकीस्वारांना गळ्याला लावण्यासाठी सेफ्टी बेल्टचं वाटप। मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील 15 उड्डाण पूल बंद, नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता, धोका टाळण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांचा निर्णय। मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणी सजलाय, मंदिरामध्ये रंगीबिरंगी फुलांची आकर्षक सजावट, पुण्याच्या अमोल शेरे यांच्याकडून सजावट, 50 कामगारांनी 25 ते 30 तासात पूर्ण केली सजावट। मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच महिला भाविकांची गर्दी, महिला भाविकांकडून रुक्मिणी मातेला नवधान्याचे वाण अर्पण।
तुळजाभवानी मंदिरात वंशासाठी येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्तीचा, महिला भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पुरुषांना मंदिरात प्रवेश बंदी. प्रयागराजमध्ये मकर संक्रांती निमित्त माघ मेळ्यातील दुसरं स्नान. एकादशीच्या निमित्ताने संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी. प्रशासनाकडून उच्च सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ. जीएसटीसह सोन्याचा दर प्रति तोळा 1,46,000वर, चांदी प्रति किलो 2,90,000वर. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवीन कार्यालय खुलं होणार. मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नवीन पीएमओमधून कामाला सुरुवात करणार. गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयासह इतर मंत्रालय देखील स्थलांतरित. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राज्यात हाय अलर्ट जारी. 26 जानेवारीच्या मुख्य सोहळ्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज. कर्तव्यपथावर 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम. भारतीय लष्कर, निमलष्करी दलासह सांस्कृतिक पथकांची तालीम. भटका कुत्रा चावल्यास जबर भरपाई द्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा. राज्यांनी नियमांच्या अंमलबजावणीसाठी पावले न उचलल्याने न्यायालयाची नाराजी. भारतावर पुन्हा एकदा 25% टॅरिफ लागण्याची शक्यता. अमेरिकेसोबत व्यापार करताना अतिरिक्त 25% टॅरिफ. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. मकर संक्रांती दिवशी पतंग उडून झाल्यावर खदानीत पोहायला गेलेल्या 2 भावांचा बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू. विरारच्या बर्फापाड्यातील घटना. नांदेड महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका सामान्य नागरिकांना. बीओटी तत्वावर सुरू बांधकामाची संरक्षक भिंत कोसळली. घटनेमुळे 4 घरं जमीनदोस्त. स्थानिक नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. मनमाड चांदवड मार्गावर भीषण अपघात. सिमेंटच्या विटा नेणारा ट्रक पलटी. ट्रक खाली दबून आई आणि 2 मुलांचा जागीच मृत्यू. भंडाऱ्यात वैनगंगेच्या पात्रामध्ये मकर संक्रांतीला काळजाचा थरकाप. स्नानासाठी उतरलेल्या 2 मित्रांना वाचवण्यात यश, मात्र एकाचा बुडून मृत्यू. कराडच्या कृष्णा पुलावर युवतीने घेतली नदीत उडी. गेल्या 4 महिन्यात 4थी घटना. वाढत्या घटनांमुळे पुलाला जाळी बसवण्याची मागणी. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये 2 सख्या बहिणींचा जागेवरच मृत्यू. पिंपरी चिंचवडमधील रहाटणी फाट्याजवळील घटना. पोलिसांनी ट्रक आणि चालकाला घेतलं ताब्यात. येवल्यात नायलॉन मांजामुळे तरुण गंभीर जखमी. हाताला आणि चेहऱ्याला 10 टाके. घटनेमुळे नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. भंडारा लाखणी महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक. भीषण अपघातात कारमधील 11 प्रवासी जखमी. कारधा पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये सिगारेटच्या वादातून मित्राच्या काकांना जाळण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपीला अटक. धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालय समोरील उड्डाणपुलावर अपघात. भरधाव फॉर्च्युनरची डिवायडरला धडक. एकाचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. कोल्हापुरात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ई बाईकला अचानक आग. आगीत ई बाईक जळून खाक. रत्नागिरीतील 108 गावांमध्ये बिबट्यांचा धोका. लांजा, राजापूर आणि संगमेश्वर गावात बिबट्यांचा वावर जास्त. वनविभागाकडून धोक्याचा इशारा. रायगड पोलिसांच्या मॅक्स श्वानाचं निधन. विविध गुन्ह्यांच्या तपासात मॅक्सची उल्लेखनीय कामगिरी. 8 वर्षाच्या मॅक्सनं 78 बक्षिसं मिळवली. अकोल्यात नवविवाहितेचा छळ. सासरच्या 5 जणांवर विनयभंग आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल. प्रकरणाचा पुढील तपास सुरू. वर्ध्यात 4 चाकी वाहनासह दारूसाठा जप्त. कारवाईत 5,94,000चा मुद्देमाल जप्त. 2 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यवतमाळ ग्रो कॅपिटल प्रकरणाची व्याप्ती वाढली. आरोपीच्या घराची झडती. मात्र पोलिसांच्या हाती काहीच नाही. 2 आरोपी अद्याप फरार. गुंतवणूकदारांची वाढली चिंता. भंडारा संपत्तीसाठी एकुलत्या 1 जावयानं केला घात. मित्राच्या साथीनं सासऱ्याची हत्या. आरोपींना अटक. बीडमध्ये एमडीसाठी प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टरांची लाखो रुपयांची फसवणूक. सराईत आरोपी केज पोलिसांच्या जाळ्यात. छत्रपती संभाजीनगरात शिक्षकाकडून 5 विद्यार्थिनींचा विनयभंग. शिक्षकाकडून 2 वर्ष 6वी 7वीतील 5 विद्यार्थिनींचा छळ. प्रकरणाचा अधिक तपास सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांभडी येथे माजी सरपंचांच्या मुलाचा शेतात निर्घुण खून. घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केलाय. राजकीय वैमनस्याचा संशय व्यक्त होतोय.
वाशिमच्या पारडी आसरा गावात काढणी केलेल्या 2 तुरीच्या गंजीला आग लावल्याची घटना. दोन्ही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. यवतमाळमध्ये तिघांकडून व्यक्तीची निर्गुण हत्या. पंचासमोर साक्षीनंतर तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. वाशीमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला अटक. त्याच्याकडून नायलॉन मांजा जप्त. वर्ध्याच्या सुकळी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत चोरी. चोरट्यांनी 23 लाख रुपयांची रोकड लंपास केली. खिडकीच्या साखळी तोडून चोरी केल्याची माहिती. इंडिया जलील, तुम्ही हिंदू धर्मात या. जलील यांना संजय केणेकर यांच्याकडून धर्मांतराची ऑफर. जलील यांनी पतंग उडवत दिल्या संक्रांतीच्या शुभेच्छा. जलील यांनी शुभेच्छा दिल्यानंतर केणेकरांची ऑफर. रत्नागिरीतील चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचा राजीनामा. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा दिला राजीनामा. राहुल नार्वेकरांना दिलासा. नार्वेकरांविरोधात आयोगाला पुरावा सापडेना. पक्ष उमेदवारांना अर्ज भरू दिला नसल्याचा आरोप. ठाकरे बंधूंनी आज चुनावी दर्शन घेतलं आहे. दर्शन मुंबादेवीचं, पण मनात मात्र बीएमसी. मुंबादेवीला सगळं माहीत आहे. या चुनावी दर्शनाला या ना मुंबादेवी आशीर्वाद देणार ना मुंबईची जनता. भाजपा आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसलेंची टीका. ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा लज्जास्पद कृत्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या कार्यालयावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल. शरद पवारांकडून निषेध व्यक्त. उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवरायांची माफी मागावी. शहाजी बापू पाटील यांची मागणी. सुरतेची लूट या नावाखाली उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हटले. उद्धव ठाकरेंना मत मागण्याचा अधिकारही नाही. शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. नागपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. बावनकुळे कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेले असताना राडा. काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातल्यानंतर वाद शांत. बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन. विद्यार्थ्यांना इतिहासाची जिवंत अनुभूती. मंत्री नितेश राणे यांनी ट्विट करत हिंदूंचं ठरलंय आय लव्ह महादेव. हिंदू मतदारांना साथ घालण्याचा मंत्री नितेश राणेंचा प्रयत्न. ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे प्रीती संगम नाही तर भीती संगम. मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला. ठाकरे बंधू सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला. पालिका निवडणुकीच्या पूर्वी सर्व ठाकरे बंधू कुटुंबियांनी घेतलं देवीचं एकत्र दर्शन. खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला. 50% पेक्षा जास्त नागरिकांचं अन्न वडापाव. मुख्यमंत्री फडणवीसांनी वडापावचा अपमान करू नये. फडणवीसांना का पोटात दुखते असा सवाल केलाय. अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना काही गंभीर सवाल. एक सामान्य नागरिक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले प्रश्न. अजब निवडणुकीमध्ये गजब प्रचार समोर. राष्ट्रवादीच्या बॅनरवर देवाभाऊ आणि उद्धव ठाकरेंचे फोटो. घाटकोपरमध्ये परस्पर विरोधी नेत्यांचे फोटो एकत्र वापरून लावले बॅनर. वडापाव कधीच मातोश्रीवर पोहोचला नाही. मातोश्रीवर गोरगरिबांचा वडापाव नव्हे, परदेशी थाटांचा बर्गरच मानाचा पाहुणा होता. संजय राऊत उद्धव ठाकरेंचीच अडचण करत आहेत की शोपाध्येंचा ट्विट करत टोला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 23,40,199 मतदार. निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. नाशिकमधील आपच्या उमेदवाराला बंदूक दाखवल्याचं प्रकरण. अहिरे आणि गोवर्धने यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल. सातपूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल. 3 वर्ष 10 महिन्यांचे प्रशासक राज संपणार. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान. पुणे जिल्ह्यामध्ये 29,76,454 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार. जळगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्र. 7 वर केळी मतदान केंद्रांची उभारणी. जळगावची ओळख असलेल्या केळीच्या पिकावरून उभारण्यात आलंय केंद्र. आता लक्षवेधी ठरत आहे. मीरा भाईंदरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळाच्या भोवती सुरक्षा वाढवावी. धार्मिक जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. प्रताप सरनाईक यांचा इशारा. फेक व्हिडिओ बनवून उमेदवारांची बदनामी सुरू. ठाकरे सेनेचे उमेदवार राजेंद्र पाखरेंची तक्रार. घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. फडणवीसांकडून मल्लिका ढसाळ यांची विचारपूस. मल्लिका नामदेव ढसाळ यांच्याशी फोनवरून संवाद. प्रकृती अस्वस्थामुळे ढसाळ यांच्यावर उपचार सुरू.
अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात कारमध्ये आढळले पैसे रवी राणांच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती, निवडणूक विभागाकडून तपासणी सुरू. मालेगावात मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव, सलीमनगरमधील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा खंडित, कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ॲक्वा लाईन मेट्रोची विशेष सेवा, मतदान कर्मचाऱ्यांसाठी तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ॲक्वा लाईन मेट्रोच्या अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार. महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच धुळ्यात वातावरण तापलं. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला, भाजप उमेदवारासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिट साहित्य वाटप, निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, 122 जागांसाठी तसेच 31 पॅनलसाठी मतदान, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक मतमोजणी प्रसंगी अडचण आली तरच पाडूचा वापर, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार, भाजपाने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप, मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य आयोगाचा अजब न्याय, नियमावलीमुळे आता ज्येष्ठ मतदानापासून राहणार वंचित, ज्येष्ठ दिव्यांग असल्याचं घरी जाऊन मतदान घेणार नाही, आमदार खासदारकीच्या निवडणुकीत ही तरतूद असल्याचा दावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा पाडू यंत्रावर आक्षेप, यंत्राचा वापर विरोधकांना कदाचित संपवण्यासाठी तर नाही ना अशी शंका, आमचे समाधान केले गेले नाही तर आंदोलन करू, वडेट्टीवारांचा इशारा. सोलापूर मनपा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण, 26 प्रभागांसाठी असणारे 1091 मतदान केंद्र, मतदान केंद्रांवर 2741 पोलीस तैनात. वसई विरारमध्ये महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन सज्ज, मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूक 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात, 527 मतदान केंद्रांवर होणार मतदान, निवडणुकीसाठी 99 अधिकाऱ्यांसह 1115 पोलिसांची नियुक्ती. अहिल्यानगर महापालिकेमध्ये 345 मतदान केंद्रांवर 1800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, महापालिका आयुक्त यशवंत डागे यांचं मतदारांना आवाहन. नांदेड महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण, ईव्हीएम मशीनसह साहित्यांचं वाटप, मतदान प्रक्रियेसाठी 3400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. छत्रपती संभाजीनगरात वाहनामध्ये आढळले लाखो रुपये, स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनाची कसून तपासणी, वाहन चालकाकडून तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न. मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिवसेनेकडून पैसे वाटप केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. जालना महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, 65 जागेसाठी 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात, 527 मतदान केंद्रांवर होणार मतदान. विक्रोळीतील राजकीय वातावरण तापलं, विक्रोळी प्रभाग क्रमांक 124 मध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना, पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, मतदानासाठी 3055 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड, निवडणुकीला 75 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात. सोलापुरात भाजपाने पैसे वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप, भाजप उमेदवाराच्या मुलाने मतदारांना पैसे केले असा काँग्रेसचा आरोप, अंबिका गायकवाडांच्या मुलाचे व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल. यंदा मुंबई मनपा निवडणुकीमध्ये पाडू यंत्राचा वापर, मतमोजणीतील तांत्रिक बिघाड झाल्यास वापर, ईव्हीएममधील डेटा वाचून प्रिंट स्वरूपात निकाल देणार. नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, मतमोजणीच्या दिवशी पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल, मालेगावात शिवसेना किंगमेकर असेल, मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केला विश्वास. नवी मुंबई महानगरपालिका मतदानासाठीची निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात, मोठ्या संख्येने शांततेत मतदान करा, निवडणूक आयोगाचं नागरिकांना आवाहन.
सांगली मिरज आणि कुपवाड निवडणुकीची रणधुमाळी. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. मिरज येथील शासकीय गोदामातून मतपेट्या रवाना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.